दावा आहे आणि हा दावा केवळ तोंडाच्या वाफा नाही आहे. काही लोकांना तोंडाच्या वाफा फेकण्याची सवय आहे. तुम्हाला जेव्हा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा राज्यातले आमचे जे आम्ही 32,000च्या वर सुपर वॉरियर तयार केलेत आणि एक एक सुपरवायझर वॉरियर 600 घरी जाणार आहे. एका लोकसभेत आम्ही 3.5 लाख घरी प्रवास करणार आहोत आणि या प्रवासातनं मी तुम्हाला आणि जे काही समर्थन आम्हाला मिळत आहे त्यातून 100% 45 जागा जिंकून येतील आणि 45+ म्हटलं आहे मी. 45 नाही म्हटलं आहे, 45+. जर आम्ही चुकलो नाही, काही आमचा कुठे ॲक्सिडेंट झाला नाही तर 48 जागा जिंकू शकतो. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. या सगळ्या याच्यामध्ये काय साधारणतः फॉर्म्युला काय ठरलेला आहे? कारण अजित पवार गट आणि शिंदे गट आता तुमच्या सोबत आहे, त्यावरती काही कारण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे. काल सुप्रिया सुळे म्हटलं की येत्या 15 दिवसात आम्ही जाहीर करणार. महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळणार नाही स्थिती होणार आहे. महाविकास आघाडीला उमेदवारी मिळणार नाही अशी स्थिती होणार आहे. काही उमेदवार जाहीर होतील आणि सोडून चालले जातील अशी परिस्थिती होणार आहे. आणि त्यामुळं आम्हाला आमचा जो महायुतीचा विषय आहे त्यामध्ये आमचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे तीनही नेते लवकरच निर्णय करतील आणि आमचेही उमेदवार लवकरच केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करेल. साधारणतः कधीपर्यंत काही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करतो तो अधिकार ना माझा आहे ना राज्यातल्या कुणा व्यक्तीचा आहे. त्यामुळं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची वाट बघावी लागेल. सर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा जागेबाबत उदय सामंतांचं एक महत्वाचं विधान आलंय की एकनाथ शिंदेकडे आपल्या किरण सामंतसाठी त्यांनी खासदारकीसाठीची उमेदवारी म्हणजे मागितलेली आहे, तिथून ते लढतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जागा अजून निश्चित झालेली नाहीये, मात्र मित्रपक्षांकडून जागेवर दावा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे उदय सामंत मंत्री त्यांच्या भावासाठीच जागा मागतायत एकनाथ शिंदेकडे. नाही, उदय सामंत काय बोलले मला माहिती नाही, पण जागा मागणी करणे काही चुकीचं नाहीये. आम्ही इतक्या जागा मागू, काही जागा ते मागतील, पण शेवटी आमचा फॉर्म्युला काय आहे? शेवटी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे, जिंकण्याकरता लढायचं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेजी किती लढतील, अजितदादा किती लढतील, भाजपा किती लढेल हे महत्वाचं नाहीये. माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील मेच्या महिन्यात, तेव्हा महायुतीचे 45+ खासदार कसे उभे राहतील हा आमचा फॉर्म्युला आहे. पण इथं तर इच्छुकांची मोठी रांग लागलेली आहे. या इच्छुकांमध्येच तर कुठेतरी वाद निर्माण होईल. म्हणजे पुण्यात जर बघितलं तर 3-4 इच्छुक येतो. कसं करणार आहे? भाजपामध्ये एकदा किंवा महायुतीमध्ये एकदा उमेदवार ठरला, उमेदवार ठरेपर्यंत कॉम्पिटिशन असेल. उमेदवार ठरेपर्यंत मागणी केली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षाकडे अधिकार आहे मागणी करण्याचा आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या बाजूने कामही करायचा अधिकार आहे. परंतु एकदा निर्णय झाला की भाजपामध्ये मग सारं त्या ठिकाणी कुणी त्याविरुद्ध काही करत नाही, सर्व कामाला लागतात. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.